महाराष्ट्राच्या सीमेवरील वर्धा बॉर्डरजवळ वरुड पोलिसांची गस्त असून मध्य प्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी वरुड पोलिसांकडून करण्यात येत आहे। तर ट्रकमधून शेतकरी, व्यापारी, चालक या व्यतिरिक्त कोणालाही बसून नेण्यास सक्ती करण्यात आली आहे। तसेच परतवाडा शहराच्या सीमेवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केल्या जात आहे। कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला घेऱ्यात घेतल्याने व दररोज कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने राज्याच्या सीमा तसेच संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे। अशातच महाराष्ट्राच्या जवळील राज्य मध्य प्रदेश राज्याच्या पट्टण येथील चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली। तर महाराष्ट्राच्या सीमेवरील रवाडा येथील आंतरराष्ट्रीय चेकपोस्ट सुद्धा बंद ठेवण्यात आली। तसेच मध्य प्रदेशाच्या अन्य शहराच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहे, ज्यामध्ये प्रभात पट्टण, बनगाव, पांढुर्णा, वडचिचोली या महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या सीमा पूर्णतः बंद करण्यात आल्यामुळे दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे। त्यामुळे राज्याच्या उत्पन्नावर सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा असर झाला आहे। महाराष्ट्रातील वरुड, परतवाडा, धारणी यापासून मध्य प्रदेशात सीमा लागून असलेल्या शासनाच्या वतीने दोन्ही राज्यातून येणाऱ्या वाहनांवर पूर्णतः बंदी घातली आहे। महाराष्ट्राला लागूनच मध्य प्रदेशाची सीमा असल्यामुळे सतर्क राहणे सुद्धा आवश्यक आहे। मध्य प्रदेशाला लागूनच महाराष्ट्रातील वरुड शहरासह जिल्ह्यातील परतवाडा, धारणी आदी तालुके आहे। त्यामुळे सीमावर्तीय भागातील गावकऱ्यांना सतर्कता बाळगावी लागेल। तसेच मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे। तसेच कोणाला कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्यांची माहिती आरोग्य विभागाला किंवा तहसील प्रशासनाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। महाराष्ट्राच्या सीमेवरील वर्धा बॉर्डर जवळ पोलिसांची गस्त असून मध्य प्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे। ट्रकमधून शेतकरी, व्यापारी, चालक या व्यतिरिक्त कोणालाच बसून येण्याची मनाई करण्यात आली आहे। तर रवाडा नाका, वर्धा बॉर्डर, धारणी, परतवाडा या शहराच्या सीमेवर नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली जात आहे। निलेश लोणकर, वरुड, विदर्भ न्यूज।